भूमिपूजन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भवानी, जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. थोड़ा मोबाइल खाली क्या या ठिकाणी दादांचा सत्कार होतोय. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी बँकेच्या वतीने लोकविकास बँकेचे अध्यक्ष ज्यांनी साहेबांचा सत्कार केलेला आहे. या ठिकाणी त्याचा सत्कार होतोय. आपले सर्व संचालक बंधू अयोध्येला जेव्हा प्रभू रामचंद्रांची मूर्ती बसवली तेव्हापासून एक गाणं आपण सर्व व्हॉट्सअपवर ऐकतो की मेरे घर राम आया है. हाँ, मेरी चौकट पे चढ़ के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए. क्या बात. प्रभू रामचंद्र त्यांची ओळख आहे. एक पत्नी, एक बाणी, एक निष्ठ, सत्यवचनी. दादाच्या कालपासून पेपरमध्ये जाहिरात आल्या त्याच्यामध्ये पक्षनिष्ठ, नेतानिष्ठ, एकनिष्ठ असे दादा आहे. तिथं आलेले आहे. दादा आम्ही तुमचं स्वागत करतो. मध्ये वावड्या काही लोकांनी उठवलं होतं की दादा आता दादा शिवसेनेमध्ये, पण दादाने सगळा धक्का दिला आणि जिथं आहे तिथं दुसरं पद चांगलं मिळवलं आहे. आणि तुम्ही सांगत होते माझे विरोधी पक्ष नसते, माझे विरोधी पक्ष नसते. अरे भावी पुरुष भावी पण राहिलं असेल दुसरा प्रॉट करणार होतं पण पटत शुभेच्छा तशा दिल्या दादांनी. असं पण दादा आता विरोधी पक्ष नेत्यावर ठीक आहे, आपण सत्तेत आलो पाहिजे. सत्तेत वेळ लागेल, एवढं सोपं काम नाही आहे. बोलणं आम्ही भाषण करणं सोपं आहे. दादा आपण सत्तेत आलो पाहिजे असो. दादा विषयी सगळ्यांनी चांगले शब्द वापरले आहेत. दादा आपली शेवटची सरकार वेळ त्याची वेळ होती विरोधी पक्ष नेते पदाची आणि विधान परिषदेची, तेव्हा दादांना मी आमच्या वैजापूर MIDC त्याला सांगितलं की हा प्रश्न घेऊन मी अनेक आमदार सांगितलं पण दादा पुढे घेतला नाही. आता ते आमच्या रमेश मुलांना घेणार असते त्याची गोष्ट वेगळी आहे. इतर आमदारांना पण टाकला तेव्हा दादाने प्रश्न टाकला. उद्योग मंत्र्याने उत्तर दिलं की आम्ही कारवाई करू. आणि दादा आता MIDC काम सुरू झालं आहे, प्लॉटिंग सुरू झालं. मी आमच्या सर्वांना सांगितलं आहे की MIDC काम सुरू झालं आहे. मला गोष्टी सांगायचे सर्वांच्या इंटरेस्टमध्ये माहिती ना माझं काही की वैजापूर MIDC मध्ये प्लॉट उपलब्ध आहे. 140 रुपये फूट आहे. कमीत कमी प्लॉट 6000 फुटाचा आहे. म्हणजे 8-10 लाखामध्ये प्लॉट मिळू शकतो. त्याच्या संबंधी मी तुम्हाला आणखी काही कोणा पाहिजे माहिती मी दिली पण MIDC अधिकारी हा नंबर आहे. दुसरं दादा एक महत्वाचं असं आहे की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैठणी साडी, पैठणी रेशमी साडी विकास करण्याचं एक मिशन घेतलं आपण. तर आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये आमचं गाव शिरूर आहे, इलाजपूर आहे, वैजापूर शहर आहे. तिथं आम्ही पैठणी साडी महिलांसाठी ट्रेनिंग सुरू केले आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. अनुभव चांगला आहे. वैजापूर शहरामध्ये ते पहाडे म्हणून एक आहे, साक्षर पहाडे म्हणून उद्योगपती तर त्यांचे गोडाऊन उपलब्ध आहे. तर तिथे तुम्हाला गोडाऊन भाड्यात देऊ आम्ही. आणि तुम्ही जर 6 लोन किंवा 8-10 लोन टाकल्या
तर तुम्हाला बँकेचं कर्ज देऊ किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं 10% जर तुम्ही पैसे गुंतवले तर 90% सबसिडी मिळते. त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लोन देऊ. त्याच्या संबंधी काही चर्चा करायची असेल तर आपण नंतर सविस्तर चर्चा करू. आता आपण यापूर्वी बँकेत चर्चा केली तर आमचे श्रीमंत उकिरडे नंतर आणखी वैजापूरला येऊ याच कामासाठी गोडाऊन भरण्यासाठी पण त्यांच्याही गोडाऊन आहे. श्रीमंत उकिरडेकडे नाही तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करू. तुम्ही ते गोडाऊन भाड्याने घेऊन मशीन आणून ते भाड्याने देऊ टाका. एवढ्यामध्ये इतके व्यापारी आहेत की व्यापारी करू शकत नाही. एवढ्यामध्ये जागा मिळते वगैरे असं हा एक मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे नोकरी मिळावा, रोजगार मिळावा. वैजापूरला आणि शिवला ठेवलं शनिवारी आपण संभाजीनगरला पण घेऊ. पण जर आज कोणाला नोकरीची गरज असेल तर शनिवारी 10 वाजता वैजापूरला पाठवा. काही तुम्हाला सविस्तर माहिती आहे. ठीक आहे दादा, आपण आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्यांनी दादाचं स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर पहिल्यांदा दिलीप भाऊ फुगे हिंगोली उपसदस्य तथा सभापती युवासेना यांच्या हस्ते दादाचे या ठिकाणी स्वागत करतात. दिलीप भाऊ फुगे हिंगोली जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती युवासेना यांच्या हस्ते सुद्धा जिल्हाध्यक्ष दाखवा. यानंतर अविनाश या ठिकाणी सपत्नीक सत्कार होतोय. अनिकेत पाटील दादांचा ताईंचा दोघांचा सत्कार. दादा ही पूजा एक निष्ठेची आणि समाजासाठी केलेल्या कार्याचे उत्तम पावते आहे. आज सगळे मनापासून तुमचं कौतुक करताय. नक्कीच सामाजिक प्रश्नावर तुम्ही ज्या पद्धतीने देशाला समाजाला मदत करतात हे अलौकिक अशी बाब आहे. गणेश भाऊ नागरे साहेब आणि बद्रीनाथ भाऊजी ठोंबरे क्या कुलकर्णी साहेब जे आहेत आमच्या गृह विकास शाखेचे संचालक कुलकर्णी साहेब साहेबांचा सत्कार करताय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. त्यातला कुटुंबाचा सत्कार आहे. दादा बँकेच्या वतीनं सत्कार आहे आणि आज सहकार मराठवाड्यामध्ये तरी बऱ्याच प्रमाणामध्ये पाणखळत चाललंय. याला इतर लोक कारणीभूत आहेत. पण एवढ्या मोठ्या संकटातून मात करत आपण काही मधले मार्ग काढत बँकेला वेगवेगळे उत्पन्न कसे मिळतील आणि आपण बाजारात टिकून कसं राहू आणि आणखी कसं मोठं होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्रांच्या सगळ्यांच्या आमच्या डायरेक्टर बोर्डाच्या सहकार्याने ही धुरा आपण सांभाळत आलो. सरकारपुढे खूप मोठे आव्हान आहेत. काही शासन दरबारी आहेत. आता नवीनच आव्हान उभं राहिलं आणखी 10 वर्षानंतर तुम्हाला थांबता येणार नाही. त्याला तुम्ही आम्ही तर काही करू शकत नाही कारण तो सेंट्रलचा हे आहे. परंतु छोटे छोटे कायदे सुद्धा बँकेला रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार खाते थोडं सहकार रद्द करतात काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. मला वाटतं आता ते आमचा काय आवाज आहे हा सदनामध्ये मांडण्यासाठी
म्हणजे आपला घरचा आवाज, खात्रीचा आवाज, आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कठोरपणे काम बघतील. आणि हा सहकाराचा जो आहे महामेरू, आपण मोठ्या प्रमाणात कसा करू, मोठ्या प्रमाणात कसं त्याला उभं राहू, याच्यासाठी प्रयत्न करू. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज जे ही घोडदौड चालू झाली आहे बँकेची, ती अशीच कंटिन्यू टिकावी, याच्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य राहील या बँकेवर अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल बँकेच्या वतीने सुद्धा तुमचे धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी मौलिक शब्दांमध्ये तुम्ही बँकेचा पूर्ण साहेबांच्या समोर व्यतीत केलेला आहे. खरं तर यावर्षी बँकेसाठी खूप वेगळे दिवस आहेत. साहेबांनी मला अपेक्षित होतं की मालकीच आहे, तर नफा 2 कोटीच्या पुढे गेलेला आहे आणि बरेचसे उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग त्या बँकेने निवडलेले आहेत. तर नक्कीच पुढच्या काळामध्ये त्याच्यावर चर्चा होईल. आजची सरकारमंडळी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो, तर मी आमदार साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. लोकविकास बँकेचे अध्यक्ष श्री विनायकरावजी गवळी सर, या बँकेचे संस्थापक आदरणीय जे.के. जाधव साहेब, उपाध्यक्ष विक्रांतजी जाधव, संचालक मंडळातील सर्व गणेशजी नांगरे, श्रीमंतजी कुपेडे, भाऊसाहेब काळे, अनुराधा दानवे, सचिन पवार, बद्रीनाथ ठोंबरे, माधवजी जोगाले, मुरलीधरजी जगताप, गुलाजी जाधव, दीपकजी आहिरे, पोपटराव जाधव, श्री अनिल पटेल, त्याप्रमाणे बँकेचे मुख्य अधिकारी आवटे साहेब, त्यांचे सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व बांधवांनी. खरं तर काल संध्याकाळी मला गणेश नांगरेंनी फोन केला. माझं शेड्यूल ठरलेलं होतं तसं, आणि त्याच्यामुळे वेळेची थोडी गडबड झाली. त्यांनी मला 4 वाजता यायला बोललं. माझी काही 4 वाजता येणार नाही, मला 5-6 आता नक्की वाटते. मला नंतर फोन आला की 4 वाजता सगळ्या सभाच्या तारीख. पण मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की मी काही 4 वाजता नाही, मी वेगळं होतो त्यावेळेस. पण तुम्हाला उशीर झाला, मी आपली माफी मागतो. खरं तर संघटनेचं काम करत असताना अशा जबाबदाऱ्या येणं जाणं ही एक प्रक्रिया असते. जशी बँकेची काही प्रक्रिया असते, नफा तोटा, संचालक मंडळ येणं जाणं, नवीन येणं जुनं येणं, ही एक प्रक्रिया चालत राहणारी प्रक्रिया. कोणाच्याही कपाळावर कायमचं लिहिलेलं नसतं की मी कायम आमदार राहणार आहे, मी कायम जिल्हा प्रमुख राहणार आहे, मी कायम संचालक राहणार आहे, मी कायम चेअरमन राहणार आहे. असं मला ते प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि या प्रक्रियेच्या भागातून मी विधान परिषदेचा सदस्य पुन्हा बऱ्याच जणांना मी नाही असं माहितीच नव्हतं. कारण माझा जो गॅप झाला त्या काळात माझं काम झालं काय संघटना म्हणून चालूच होतं. आता झाल्यावर बऱ्याच जण वाटतं की तो नव्हता का, म्हणजे आधी 5-7 महिने नव्हता हे लक्षातच नाही आलं बऱ्याच जणांना. जे आता राजकारणी जाणतात त्यांना माहिती असतं. पण तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे. आणि तुम्ही म्हटले चर्चा चालू, चर्चा तर नेहमीच चालत असते. चर्चा या पक्षात जाणं, त्या चर्चेला काय अर्थ नसतो. पण तू चर्चा ही सातत्यानं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नावाविषयी, माझ्याविषयी चालत आली असेल. माझ्याही कानात असेल, काही वर्तमानपत्र असं म्हणत होतं. पण मला हे काही नवीन नाही. आणि म्हणून मला स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी असं सगळ्यांची अपेक्षा असताना, सगळे राजकीय पक्ष, सगळे नेते सगळ्यांना वाटत असताना, त्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांची जागा मला दिली. सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि मग मला ही भावना जर पक्ष नेतृत्वाची असेल तर मला असं वाटतं कोणी मग काही सोन्याचा गोळा द्यायला त्याला काय अर्थ आहे. शेवटी कोणी किती जरी झाला आणि जर त्यांनी पक्षाच्या निष्ठेशी बेईमानी केली तर मला असं वाटतं ही बेईमानी योग्य राहत नाही. ठीक आहे, पदं मिळतात, मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, खूप मोठ्या पदावर काही लोक पक्ष बदलून जात असतात, परंतु जो खानदानी मान असतो तो खानदानीच असतो, सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर. म्हणून मला असं वाटतं बाकी पदाची बरेच जण काही मला लाभ जरी दाखवत असले तरी मला असं वाटतं मी माझ्या संघटनेच्या कामावर, माझ्या संघटनेने मला दिलेल्या जबाबदारीवर मी खुश आहे. खुश आहे माझ्यापेक्षा समाधान आहे. खुश तर कोणताच माणूस नसतो. ट्रम्प पण खुश नाही, मोदी पण खुश नाही. बरोबर, कोणीच खुश नसतं. मग ट्रम्प पण आज खुश आहे का तर त्याला इराणसारखा छोटासा देश चालतो. मोदीचे एवढे सत्ता देशात सगळीकडे आली तरी मोदी खुश आहे का तर नसतोच. जर खुश असतं मग याला फोड त्याला फोड झालंच नसतं. बरोबर. त्याच्यामुळे कोणी सुखी समाधानी नसतं, खुश नसतं, समाधानी असावं लागतं. मला असं वाटतं मी समाधानी आहे आणि मी सातत्यानं संघटनेचं काम करत असताना जनतेच्या प्रश्नाला महत्त्व दिलेलं आहे. कारण बाकीचे पद येत असतात, जात असतात असं मला वाटतं. मी त्याच विचाराचा कार्यकर्ता आहे. आणि आज लोकविकास बँकेने माझं या ठिकाणी तसं मी कोणतेच जे कार्यकर्त्यांनी माझे सत्कार केले तेच, पण अधिकृत कोणत्याही कार्यक्रमाला मी अजून गेलो नाही. कार्यालयातच लोकांना भेटलो, मिरवणूक काढली. आता हे सत्कार वगैरे आता नकोच वाटतं, त्याच्यात बाहेर आपण आता त्या भानगडीत फार सत्कार, मोठा मोठा शो याला फार काही ठीक आहे. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला काम केलं असे सत्कार वगैरे आवडायचे. आता हे सत्कार वगैरे मला असं वाटतं याची आवश्यकता मुळीच नाही. परंतु लोकविकास बँकेने माझा सत्कार करा. लोकविकास बँक ही आपली सगळ्यांची बँक आहे. सातत्यानं विकासात, जनतेच्या कामात सातत्यानं पुढे राहणारी बँक आहे. जे.के. दादांनी मोठ्या परिश्रमानं स्थापन केलेली ही बँक आहे. आणि जे.के. दादा आज मला असं वाटतं सातत्यानं सेवेत काही नाही. आता त्यांनी सांगितलं MIDC व्हायचं म्हणजे ते कोणताही मंत्री येऊ, कोणी येऊ, वैजापूर MIDC विषयी बोलल्याशिवाय जे.के. दादा कधीच राहत. आणि मी विरोधी पक्ष नेता असताना त्या संदर्भात बैठका बोलवल्या, जे करता येईल ते केलं. मला वाटतं जनतेच्या, शेतकऱ्यांच्या जमिनीचा पण मुद्दा होता, मुआवजाचा पण मुद्दा होता. दादा ज्याला ज्याला प्लॉट घ्यायचं आपल्या बँकेतून कर्ज द्या, काही हरकत नाही, द्यायला काय हरकत आहे आपल्याला. बरोबर. आणि नुसतं कर्ज नका देऊ, क्लस्टर आपणच निर्माण करूया. नुसतं कर्ज नाही द्यायचं, काय करायचं ते पण आपण ठरवायचं. त्यालाही फायनान्स आपल्या बँकेने करायचं, असंही आपण प्रपोजल करू शकतो. एक 10-20 जणांचं चांगल्या पद्धतीने क्लस्टर जर आपण केलं तर मला असं वाटतं जसं तुम्ही पैठणीला सांगितलं चांगलं आहे क्लस्टर. कारण येवल्याला जी पैठणी बनते, येवल्याला अन्याय करणारी पण पैठणी बनते, ती खरी पैठणलाच बनते, येवल्याला कुठं बनते. येवल्याचे एक सुद्धा बाहेरून पैठणी आणतात. परंतु दादाने जो विचार मांडला तो मला असं वाटतं दादा पण घेऊ का नाही घेऊ, मी माझ्या तुला प्लॉट घेणार, माझ्यासाठी एक प्लॉट दादा माझी विनंती आहे, ज्यांना करायचं आहे ना आता ते आपल्याला करायचं आपण करूया. बरं का, मी तर म्हणेल आपण बँकेच्या वतीने ज्याला घ्यायचं त्याला फायनान्स आणि एखादं चांगलं प्रोजेक्ट सगळे मिळून, एक जणांचा नाही, तुमचा नाही, माझा नाही, सगळ्यांचा मिळून एखादा आपण प्रकल्प तिथं करू शकतो ज्याला बँक फायनान्स देईल. ज्याच्यातून आपल्याला काही चांगलं बँकेला फायदा होईल आणि लोकांना फायदा होईल अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. दादा या वयातही रोजगार मेळावे वगैरे ठेवतात. मी दादांना मनपूर्वक अभिनंदन करतो. हे करत असताना गवळे साहेबांच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या, शेवटी कोणी नेतृत्व करतो, एकटा माणूस कधीच काही करणं पॉसिबल नसतं. त्याला सगळ्यांचं सहकार्य असलं तर बँक असो, राजकारण असो, सामाजिक जीवनात असो, सगळ्यांचं सहकार्य मला वाटतं. गवळे साहेबांना सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं लोकविकास बँक सुद्धा प्रगतीच्या दिशेनं जाते. त्या दिवशी
एका दिवशी शाखेच्या नवीन शाखेच्या याला मी येऊ शकलो नाही, कारण त्या दिवशी ते डॉक्टर कल्याणकारी अनुराधा इतक्या वेळेवर आल्या होत्या, अनुराधा चव्हाण इतक्या वेळेवर आल्या होत्या की मी इथून घरून तिथं जाणं म्हणजे पाऊण तास लागला असता. म्हणून मी म्हटलं तुम्ही करून घ्या, त्यांना मीटिंग करायला लावणं योग्य नव्हतं. परंतु आपल्या माध्यमातून लोकविकास बँकेतून माझ्याकडे जी माहिती आहे की नफा आपला आता 3,33,00,000 रुपयाचा नफा झाला आहे. म्हणजे हा 28 वर्षाच्या इतिहासातला एवढा मोठा नफा आहे. अतिरिक्त उत्पन्न बँकेला मिळालेले आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीनं विमा असेल, लॉकर चार्जेस असेल, प्रोसेसिंग फीस असेल, याच्यातून या सगळ्या माध्यमातून आपण जवळपास 32 लाख रुपयाचं उत्पन्न नवीन या वर्षात बँकेत झालं. आपल्या या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 म्हणजे 1 महिन्यामध्ये 1 कोटी रुपयाचा नफा नवीन संकल्पनेतून मॉर्गेजमधून बँकेला 50,000 महिन्याला मिळतील. मला असं वाटतं हे बँकेला वेगवेगळे आता बँक चालवणे चॅलेंजिंग आहे. बँक चालवणं काय आताच्या घडीला बऱ्याच जण वाटतं बँक वा आता बँकेचा चेअरमन खूप पैसे येतात बँकेत, काही नाही 1 रुपयाचा अधिकार बँकेच्या चेअरमनला नाही. आता त्याच्यावरती कमिटी सचिन त्या कमिटी कोणती कमिटी म्हणजे एक ते चांगलंच आहे, कारण याच्यावर त्याचं नियंत्रण, त्याच्यावर त्याचं नियंत्रण, त्याच्यावर एकमेकाचं चेक अँड बॅलन्स ज्याला म्हणता येईल. कोणालाही एकाला पूर्ण अधिकार नाही आणि अधिकार सगळ्यांना पर्यंत अधिकार कोणालाच नाही, अशा प्रकारे बँकेची रचना आता नव्यानं होते. मी जिल्हा बँकेत संचालक आहे, त्याच्यामुळे मी तिकडे या सगळ्या विषयात बघत असतो. परंतु ही बँक सुद्धा मला थोडं लोकविकास बँक सुद्धा अतिशय प्रगतीच्या दिशेने जाते. मी चेअरमन माननीय गोळी साहेबांचं अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळात आपण फक्त बँक नफ्यापुरती न ठेवता समाजाला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बँक गेली पाहिजे, समाजात सुद्धा वेगळे उपक्रम बँकेने राबवले पाहिजे अशा प्रकारच्या. कारण नफा कमवायचा तर कशासाठी कमवायचा हा एक प्रश्न आहे. हा नफा जनतेसाठी केला पाहिजे. नफा कमवायचा म्हणजे काय आपण धंदा करणारे लोक नाही आहे, आपण समाजासाठी बँक चालवणारे लोक आहोत. आणि म्हणून हा झालेला नफा सुद्धा जनतेच्या वेगवेगळ्या उपक्रमात आपण जेव्हा एक बँकेची प्रतिमा मला वाटतं उजळण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे. आणि हे काम सगळे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने होतं. संचालक मंडळ हे कायमचे असतात, आधी कायमचे नसतात. अधिकारी कर्मचारी कायमचे असतात. ठीक आहे, अवधीसाठी इकडच्या ब्रँचमधून तिकडच्या ब्रँच जावं लागतं तुम्हाला, पण शेवटी तुम्हाला थोडी कोणी काढू शकतो. संचालक कधी 5 वर्षाला, आता 10 वर्षाचा नियम आला, 2 लागोपाठ टर्मच्या वरती संचालक उभा राहू शकत नाही. हा ते संचालक घरी जाणार बरोबर आहे. आज ते संचालक तर घरी जाणार, आता नवीन संचालक दादा बरोबर आहे घरी. आज ते संचालक तर घरी जाणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जबाबदारी संचालक मंडळ असेल, कर्मचारी असेल, या सगळ्यांची असते. आणि म्हणून आपले कर्मचारी सुद्धा अशा पद्धतीनं काम करतात. म्हणतो त्यांनी सुद्धा आपल्या कामकाजामध्ये आणखी एफिशियन्सी आणली पाहिजे. आपल्या बँकेचं नाव आणखी मोठं झालं पाहिजे, वसुली चांगली झाली पाहिजे, कर्ज वाटप चांगलं झालं पाहिजे. कारण नुसतं वसुली केल्यानंतर कर्ज पण वाटलं पाहिजे, कर्ज वाटल्यानंतर वसुली झाली पाहिजे. ही सायकल सुद्धा गतीनं चालूच असली पाहिजे. फक्त त्या दृष्टीने आपल्या बँकेचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात, त्याच्यात आणखी गती घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. माझा सत्कार आपण केला मी करत असताना मला असं वाटतं हा सत्कार मी बँकेचा एक सदस्य आहे. ठीक आहे, तुमच्या संचालक मंडळाने कधी आलो नाही. आता माझी बायको व्हाईस चेअरमन होती, चेअरमन होती, डायरेक्टर होती, पण मी तिला आता वगैरे विषय पत्रिका मागितली नाही. तिच्या जागेला मी बसतो पण नाही कधी कोणत्याही संचालक कधी आलो नाही, पाहिलं नाही, बरोबर ना. कधी या भांगडीतून पडलो सुद्धा नाही. तिचं तिनं करावं अशा पद्धतीनं राहिलो. आणि म्हणून मला असं वाटतं तरी मी बँकेचा एक सभासद या नात्यानं निश्चित आपले जे काही अडीअडचणी, प्रश्न, सुखाचे, दुःखाचे, चांगले, वाईट, त्याच्यात बँक म्हणून बाकी संचालक मंडळ आपल्याकडे जे काही असेल ते आपले विषय असतात, परंतु बाहेर आपली बँक म्हणून येतोपणी या बँकेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका मी सातत्याने घेतलेली. येणार काळात तशीच ठेवल अशा प्रकारचं आपल्याला ग्वाही देतो. आपण माझा आधार सत्कार करत आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी वेळात वेळ काढून बँकेला इथं भेट दिली व या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच बँकेसाठी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच समाजासाठी काय करायला पाहिजे त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच बँकेचे अध्यक्ष गवळी साहेब यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.
तसेच बँकेचे संस्थापक अध्यक्ष जयके जाधव दादा यांनी सुद्धा इथं त्यांचे वैजापूर MIDC याबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले, त्यांचे इथं आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व बँकेतील संचालक मंडळ उपस्थित आहे, तसेच कार्यकर्ते व बँकेतील कर्मचारी हे सगळेच आवर्जून उपस्थित राहिले व कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली. अशा प्रकारे हा एक दादासाठी आगळा वेगळा कार्यक्रम बँकेच्या माध्यमातून झाला आणि त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांनी पुन्हा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्ष